नमस्कार, मी शरद आभाळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, आज आपण अशा एका देशभक्ताची माहिती घेणार आहोत ज्यांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून त्यांच्या नाकात दम आणला होता. असे थोर क्रांतिकारक ज्यांनी इंग्रजी सत्तेबरोबर पहिले बंड पुकारले होते ते म्हणजे आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक. आज आम्ही पुण्यात आल्यानंतर दगडूशेठ गणपतीजवळ गाडी लावून पायी स्वारगेटकडे चालत येत असताना फडगेट पोलीस चौकीजवळ मामलेदार कचेरी आहे. आज तेथे पुणे जिल्हा हवेली यांचे तहसील कार्यालय आहे आणि याच इमारतीमध्ये एक कारागृह असून उमाजीराजे नाईक यांना फाशी दिली. त्यांना अंधार कोठडीमध्ये डांबून ठेवले आणि ज्यावेळी त्यांना फाशी दिली गेली त्यानंतर त्यांचा मृतदेह हा तेथील पिंपळाच्या झाडाला 3 दिवस लटकावून ठेवलेला होता, जेणेकरून जनतेच्या मनात इंग्रजी सत्तेबद्दल भीती निर्माण व्हावी. आजही हा पिंपळ त्या क्षणाचा साक्षी असून तो आजही आपल्याला या क्षणाची आठवण करून देत आहे. उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. ते रामोशी समाजातील होते. जेजुरीच्या खंडोबावर त्यांची निश्चिम श्रद्धा होती. मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने डोंगरदऱ्यातून गनिमी काव्याने इंग्रजांशी लढा दिला. त्यांनी संपूर्ण देश स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी पहिला ऐतिहासिक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. 15 डिसेंबरचा तो काळा दिवस साल 1831 रोजी फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती लागले. भोर तालुक्यातील उतरोली गावात त्यांना कैद करण्यात आले. 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्याच्या खडकमाळ येथील तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आले होते. उमाजी नाईक यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला देशप्रेमाची प्रेरणा मिळाली होती आणि त्यांच्या पराक्रमामुळे, त्यांच्या निधड्या छातीच्या लढाऊ वृत्तीमुळे ते आजही महाराष्ट्राच्या इतिहासात अढळ स्थान टिकून आहेत. येथे आपणास एक ऐतिहासिक वास्तू दिसते. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिनटॉश यांनी लिहून ठेवलेली डायरीतील सर्व माहिती याच ठिकाणी घेतली. तीची अंधार कोठडी आहे असलेली एक ऐतिहासिक वास्तू आहे. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. त्यात काहींची नोंद झाली आणि काहींची दखलच घेतली गेली नाही. सन 1857च्या अगोदर सुद्धा अनेक उठाव झालेले होते. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना 14 वर्ष सळोकी पळून करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक नरवीर ठरले गेले. ते म्हणजे राजे उमाजी नाईक. उमाजी नाईक हे तसे उपेक्षितच राहून गेले. मरावे परी क्रांतिरूपी उरावे ही म्हण नायकांबद्दल तंतोतंत जुळते. इंग्रज अधिकारी सुद्धा त्यांचा गौरव करण्यापासून स्वतःला रोखू शकलेले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन यांनी 1820ला ईस्ट इंडिया कंपनीला पत्र लिहिताना म्हटले होते की उमाजीचा रामोशी समाज हा इंग्रजांविरोधात तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे, उमाजी राजा होऊन शिवाजीसारखे राज्य स्थापन करणार नाही. उमाजीराजेंना जर फाशी दिली गेली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. कदाचित 1857 पूर्वीच भारताला स्वातंत्र्य मिळाले असते जर इंग्रजांनी कूटनीती करून उमाजीराजेंना फाशी दिली नसती तर. उमाजींचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी नाईक यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. दादोजी नाईकांवर पुरंदर व वज्रगड ह्या किल्ल्यांची वतनदारी होती. ते पुरंदरचे वतनदार होते, त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. जन्मापासून हुशार, चंचल, धडधाकट, करारी उंचीचे होते. त्यांनी पारंपरिक हेरगिरी कला आत्मसात केली. वडिलांकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण चालवण्याची कला त्यांना अवगत होती. 1803 मध्ये बाजीराव पेशवास पुण्यात स्थानापन्न केले. मग पेशवांनी पुरंदर वतनदारीचे काम काढून इतर लोकांना दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.
शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन त्या स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार केला. विठोबा नाईक, कृष्णा नाईक, खुशबा रामोशी, बापू सोळसकर यांना घेऊन जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून भंडारा उधळीत त्यांनी शपथ घेतली आणि येथेच पहिल्या बंडाची गर्जना झाली. उमोजीराजेंना पकडण्यासाठी 10,000 रुपयांचे बक्षीस होते आणि 200 एकर जमीन बक्षीस म्हणून मिळणार होते. उमाजी नाईकांच्या जवळच्या साथीदारांमुळेच नाईक पकडले गेले आणि एका वादळाचा एक अंत झाला. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.